शेतकरी मित्रांनो नमस्कार. पोळ्याला अमावस्या आहे आणि अमावस्याला आपण कापसावर नेमकी कोणती फवारणी करावी जेणेकरून बोंडअळीचं चांगलं नियंत्रण होईल, मावा तुडतुडा फुलकिडा याचं नियंत्रण होईल, बुरशी नष्ट होईल, पात्यांच्या संख्येमध्ये वाढ होईल. तर आपण 4 गोष्टी या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिलं म्हणजेच मावा तुडतुडा फुलकिड्यासाठी तुम्ही पोलिस 6 ते 8 ग्रॅम घेऊ शकता. त्याचप्रमाणे तुमच्या कपाशीवर जर मावा तुडतुडा फुलकिडा थोड्याफार प्रमाणामध्ये पांढरी माशी असेल तर तुम्ही अपाची 20 ग्रॅम याचा उपयोग करू शकता. 2 पैकी 1 कीटकनाशक घ्या. त्यानंतर बोंडअळीच्या नियंत्रणासाठी मी तुम्हाला 4 कीटकनाशक सांगतो. पहिलं म्हणजेच फेंडाल याचा उपयोग करू शकता, डेनिडॉलचा उपयोग करू शकता, मेशीचा उपयोग करू शकता किंवा प्रोफेक्स सुपरचा उपयोग करू शकता. यापैकी 4 पैकी तुम्ही 1 कीटकनाशकाचा उपयोग करा. बायोस्टिम्युलंट म्हणजेच पात्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्यासाठी तुम्ही झकासचा उपयोग करू शकता 7 मिली, झकास गोल्ड 5 मिली किंवा फनटॅक प्लस 20 मिली याचा उपयोग करू शकता पात्यांच्या संख्येमध्ये वाढ होण्यासाठी. बुरशीनाशकामध्ये टेबिकोनाझोल प्लस सल्फरचा उपयोग करू शकता म्हणजेच हारू 40 ग्रॅम. याच्यामुळे तुमच्या कपाशीवरची बुरशी ही नष्ट होईल. ही फवारणी तुम्हाला कधी करायची आहे तर येणाऱ्या अमावस्येला. तर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा. अन्य प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद.